उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडेच खातो, पण त्या साहित्यापासून काहीतरी छान, मऊ, लुसलुशीत तयार होत असेल, तर ते का बरं ट्राय करू नये? तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट अशी ही उपवासाची इडली. बनवायला सोपी, झटपट तयार होणारी आणि पचायला पण तितकीच हलकी-फुलकी आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर भन्नाट लागते आणि बनवायला फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. जास्त वेळ लागत नाही. पूर्वी तुम्हाला कोणतीच तयारी करायची गरज नाहीये. फक्त इन्स्टंट आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. पचायला पण खूप हलकी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी ना इथे मोजून घ्यायचं आहे. तर तुम्ही एखाद्या वाटीने घरात जी वाटी आहे ना, कोणत्याही वाटीचं माप घ्या. इथे मी मेजरमेंट कपाचं माप घेतलेलं आहे. कपाने 1 कप इतकं भगर घ्यायचं आहे. तर कोणी याला भगर म्हणतात, कोणी वरईचं तांदूळ म्हणतात, कोणी याला समाधी चावल म्हणतात. आपापल्या भाषेमध्ये वेगवेगळे नावं आहेत त्याला, पण मराठीमध्ये जेवढं मला माहिती आहे तेवढं त्याला भगरच म्हणतात. तर इथे मी 1 कप भगर घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणत्याही साईजचा साबुदाणा घेऊ शकता. हे जे मीडियम साईजचा साबुदाणा आहे ना, तो घेतलेला आहे मी. सगळ्यात आधी ना पॉटमध्ये साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे 2-3 वेळेस. म्हणजे छान जाडसर बारीक होईल आणि त्यानंतर ना आपल्याला आता याच्यामध्ये भगर ॲड करायचं आहे. म्हणजे एकदम बारीक होईल. एकाच वेळेला बारीक होणार नाही. साबुदाणा थोडंसं मोठ्या साईजमध्ये असते, त्यासाठी साबुदाणा आधी बारीक करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये भगर ॲड करायचं आणि परत मिक्सरला लावून छान असं रवाळ होईपर्यंत बारीक करायचंय. जेवढं छान बारीक होते ना, तेवढं जास्त बारीक करून घ्यायचं. बघा इथे टेक्स्चर तुम्ही रव्यापेक्षाही छान बारीक झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये ना 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. म्हणजे ना आपली इडली छान सॉफ्ट होईल, छान स्पंजी होईल ना, त्याच्यासाठी 10-15 मिनिटं आधी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ 10 ते 15 मिनिटासाठी. आता याच्यामध्ये ना थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे. इथे मला पूर्ण 1.5 ग्लास इतकं पाणी लागेल. ज्या ग्लासने मी पाणी ॲड करत आहे ना, त्याच ग्लासने मला इथे 1.5 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे. इथे पाणी कमी जास्त होऊ शकते, म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी ॲड करा. तर बघा इथे मी एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड केलेलं नाहीये. थोडं-थोडं करून पाणी ॲड करून हा पीठ भिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त घट्ट नाहीये किंवा खूपही जास्त पातळ नाहीये. जसं आपण रेग्युलर घरामध्ये इडली बनवतो ना डाळ तांदळाची, तसंच आपल्याला हा बॅटर भिजवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. छान असं घट्टसर बॅटर मी भिजवून घेतलेलं आहे. आता ना आपण 10 ते 15 मिनिटासाठी हा बॅटर भिजत ठेवूया. जोपर्यंत बॅटर भिजून तयार होईल, तोपर्यंत आपण एक सिंपल चटणी तयार करून घेऊया शेंगदाण्याची. 1 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते. त्याच्यासाठी बघा इथे मी पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड केलेत. मूठभर कोथिंबीर धुवून ॲड केली आहे. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. पाव चमचा जिरे ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला लावून चटणी वाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते तडका देऊ शकता किंवा सिंपल तुम्ही अशी ही चटणी जरी बनवून खाल्लीत ना इडलीसोबत, अप्रतिम लागते. तुम्ही एकदा माझ्या म्हणण्यानुसार ही चटणी नक्कीच करून बघा आणि ह्या इडलीसोबत खाऊन बघा. खूप छान लागते आणि चटणी ना रेग्युलर चटणीपेक्षा ना थोडीशी स्पायसी बनवायची म्हणजे ना इडलीसोबत खूप छान लागते. तर बघा इथे 15 मिनिटं पूर्ण झाले. चटणी बनवून तयार झालेली आहे आणि आपला बॅटर पण खूप छान इथे फुगलेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पाव चमचा इतकं बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि छानपैकी हे सगळं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा ॲड केल्यानंतर लगेच आता आपल्याला इडली करायला घ्यायची आहे. तर बघा इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला सगळ्यात आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही ते कोणतंही तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या. जर तुम्हाला तुपाचा फ्लेवर आवडत असेल ना, तर तुम्ही तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या. तर बघा इथे मी सगळ्या मोडलांना तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये इडलीचा बॅटर ॲड करायचा आहे. तर एकदम जास्त भरायचं नाही आपल्याला. फक्त चम्मचने एक छोट्या साइजचा चम्मच घ्यायचा. त्याच चम्मचने ना 1-1 चम्मच इतकं आपल्याला बॅटर ॲड करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी 1-1च चम्मच बॅटर ॲड करून घेतलेलं आहे आणि सगळे आपले जे इडलीचे पात्र आहे ना, मी भरून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि लगेच ना स्टीम करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ना सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर इडली पात्र ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर पाण्याला छान वाफ येऊ द्यायची. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इडली पात्र ठेवून द्यायचं बघा हा. आणि आता याच्यावर झाकण लावायचं आणि जवळपास मला 8 ते 9 मिनिटं लागले होते. मीडियम गॅसवर मी इडली शिजवून घेतलेली आहे. तर बघा इथे 9 मिनिटं झालेले आहेत आणि आपली इडली बनवून तयार झालेली आहे. ही इडली खूप जास्त फुगत नाही. याच पद्धतीची बनवून तयार होते. पण इतकी सॉफ्ट असते ना, तुम्ही तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी सॉफ्ट बनवून तयार होते. तर मी तुम्हाला काढून पण दाखवते आणि इडलीचा टेक्स्चर पण दाखवते बघा किती सॉफ्ट झालेली आहे. सगळ्यात आधी ना आपल्याला सगळे पातळ वेगवेगळे काढून घ्यायचे कारण याच्यावरून ना
जे वाफेचं पाणी असते ना, त्या इडलीवर सांडते. त्याच्यासाठी पटकन बाहेर काढल्याबरोबर सगळे पातळ आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता ना, सगळ्या इडल्या गरम-गरम असताना काढायचं नाही. थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर काढायला घ्यायचं. म्हणजे खूप छान इडली निघते. पण इथे मी गरम-गरम असतानाच काढून घेतलेली आहे. कारण ही इडली ना गरम-गरम खायलाच मज्जा येते. त्याच्यामुळे तुम्ही पण जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर गरम-गरम काढून घ्यायची आणि सर्व्ह करायची. आणि आता बघा तुम्ही इडलीचा टेक्स्चर बघा किती सॉफ्ट, एकदम मऊ, लुसलुशीत अशी इडली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ज्यावेळेला ही इडली खाल ना, तुम्हाला वाटणार पण नाही की ही उपवासाची इडली आहे. इतकी सॉफ्ट बनून तयार होते. फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात ही इडली बनवायला आणि रेग्युलर इडलीपेक्षा खरं सांगते पचायला खूप हलकी असते आणि चवीला पण खूप भारी लागते. जर तुम्ही उपवासाला नेहमी थालीपीठ किंवा उपवासाची खिचडी किंवा तुम्ही तेच ते वडे खाऊन बोर झाले असेल ना, तर तुम्ही एकदा ही इडली नक्की ट्राय करू शकता आणि अचूक रेसिपी आहे, अजिबात बिघडणार नाही. नक्की बनवून बघा. बॅटर फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं, खूप जास्त पातळ करायचं नाही. तर बघा इथे मी सगळी इडली काढून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, किती सुंदर अशी जाळीदार, एकदम हलकी-फुलकी उपवासाची इडली बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली उपवासाची? आवडली की नाही? जमली आहे की नाही इडली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.